नमस्कार मित्रांनो तुम्ही थंबनेल पाहिला असेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलेला आहे। तर मित्रांनो हे अगदी खरं आहे। तर लाडकी बहीण योजनेत 3,000 रुपये तुम्हाला आले जर नसतील तर तुम्हाला 4,500 रुपये येणार आहेत। त्यापूर्वी तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला असला पाहिजे। त्याची तारीख तुम्हाला 1 ऑगस्टच्या आधी जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला असेल तरच तुम्हाला या 4,500 रुपयाचं रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं 1,500 रुपये तुम्हाला कुठल्या महिलाला येणार आहेत आणि 4,500 रुपये कुठल्या महिलाला येणार आहेत, तर त्याबद्दल सविस्तर मी असं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथे लाईव्हमध्ये अशा 2 महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। घोषणा भरपूर केल्यात पण त्यातल्या महत्त्वाच्या 2 घोषणा आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम पार पडला आहे। त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की मागेल त्याला सौर कृषी पंप देण्यात येणार आहे। त्यासाठी एक पोर्टल विकसित केलेलं आहे। त्या पोर्टलचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। आणि दुसरी योजना म्हणजे तुम्हाला परंडा येथून एका लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मुदतवाढ तुम्हाला 30 तारखेपर्यंत तुम्हाला याचा अर्ज करता येणार आहे। 30 सप्टेंबर 2024पर्यंत ज्या महिलांचे अर्ज केलेले आहेत आणि त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार आहेत। आणि ज्या महिलांचा 1 ऑगस्टच्या आधी ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्या महिलांना 4,500 रुपये 14 तारखेपासून पडण्यास सुरुवात झालेली आहे। आणि ज्या महिलांचे अजूनही अकाउंटला पैसे पडलेले नाहीत त्यांनी तुमचं आधार सीडिंग तुमचं UIDच्या वेबसाईटवर जायचं आणि UIDच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोडच्या साईटला एक आधार सीडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जे अकाउंट तुमचं पैसे पडणार आहे ते अकाउंट तुम्हाला तिथं दाखवलं जाईल। तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या त्या पोर्टलवर जाण्याआधी तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो तुम्हाला 1,500 रुपये पडले आहेत आणि काही महिलांना 1 ऑगस्टच्या आत ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांना 4,500 रुपये तुमच्या अकाउंटलाही पडलेला आहे। त्याचा पुरावा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। तुम्ही थंबनेल पाहिला असेल आणि थंबनेलमध्ये तुम्हाला दिसलंच असेल, त्या थंबनेलमध्ये असं लिहिलं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला पडलेत। होय महिलांनो हे अगदी खरं आहे। लाडकी बहीण योजनेचा तुमच्या अकाउंटला 4,500चा हप्ता पडलेला आहे आणि काही महिलांना पडलेला नाही। तर त्याचं एक कारण आहे आधार सेडिंग तुमचं चेक करा। जर नसेल तर आधार सेडिंग बँकेत जाऊन आधार सेडिंग करून घ्या। तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर काय अडचण जर असेल तर कमेंटमध्ये मांडत चला, म्हणजे त्याच्यावर आम्हाला व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट होईल आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो अजून एक जाता तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे। तुम्हाला मागेल त्याला सोलर ही योजना चालू झालेली आहे। त्याचं लवकरच पोर्टल आलेलं पण आहे पण त्याचा फॉर्म अद्याप चालू झालेला नसून तुम्हाला यावर तुमचं अर्ज जर भरायचा असेल तर तुम्हाला मागेल त्याला सोलर या योजनेत तुम्ही तुमचा अर्ज करून घ्या। त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ मी नंतर अर्ज कसा करायचा त्याबद्दल तुम्हाला मी त्याचं नंतर मार्गदर्शन करणार आहे या आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरून। त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।